कुठल्या मुहूर्तावर जन्मलाय त्याचं त्याला माहिती. आणि ते नेमका पैठणमध्येच का जन्मलाय हे आपल्याला हा माणूस नाही हो, हा परग्रहावरनं आलेला आहे. कुठनं? मंगळावरनं, शनीवरनं. आणि ते आपल्या उरावर येऊन बसलं. रिशेड्यूल जे केलं, पुनर्गठन केलं, हे फक्त भारतात, महाराष्ट्रात फक्त श्रीराम कारखान्याचं झालं. आणि म्हणून आपल्याला पहिला करार करता आला, म्हणून आपलं कर्ज फिटलं. आणि दुसरं कर्ज फिटायच्या वेळेस, कर्ज म्हणण्यापेक्षा नक्त मूल्य फिरायला यांनी जी आडकाठी केली, हे कशाला घाबरतायत? मला तर या खासदाराला म्हणाले, कुठे बाहेर गेलेले दिसते, कुठे इकडे काल नागपंचमीच्या खेळात कुठे मुच्छड दिसला नाही बा. आणि त्याला लय हौस आहे आजकालचा हरकत तरी असते. कारण मी याला अरे तुझे म्हणतो त्याचं कारण आहे हो, त्याला लहानपणापासूनच बघितलंय मी. तिचा बाप कसा असला तरी माणूस काय असलेला माणूस होते. याला कुठल्या मुहूर्तावर जन्मलाय त्याचं त्याला माहिती. आणि ते नेमका पैठणमध्येच का जन्मलाय हे आपल्याला माहिती. असा माणूसच होणं शक्य नाही. हा माणूस नाही हो, हा राक्षसही नाही, हा परग्रहावरनं आलेला आहे. कुठनं? मंगळावरनं, शनीवरनं. आणि ते आपल्या उरावर येऊन बसले. हे असला हा माणूस, त्याचं नेतृत्व, जो कारखाना आपण शून्यातनं काढला त्याच्या हातात द्यायचा आहे. आणि तुम्ही गप्प बसणार बाळासाहेब, तर तुम्ही मला आज स्पष्ट सांगा की रामराजे, तुम्ही आमच्या नादाला लागू नका. आम्हाला खासदार आवडतो, त्याच्या मिशा आम्हाला पटतात. तो देखणाय 2 गाड्या घेऊन, पोलीस घेऊन फिरतो, कारण तो प्रख्यात गुंड असल्यामुळे अजून त्याला कोण काही हात लावत नाही. तरी सरकारी खर्चाने 2 गाड्या घेऊन फिरतो. काय ऐट आहे, ऐट आहे. त्याला धरायला पाहिजे, विचारायला पाहिजे की हे का करतो. 15 वर्ष कृष्णा महामंडळासारखं खातं चालवून माझ्यावर ईडीची एक केस नाही, एवढं लक्षात घ्या. बाकीचे सगळे ईडीवाले सगळे. आणि चुकून जर सत्ता बदल झाला तर पहिला ईडीत हात जाणार. त्याने ते पेरलंय ना, ईडी सीडी पिढी मोका डोका पोका MPID अजून काय काय. त्याच्यामुळेच मला कायदा माहीत झालाय बा. हा एक कसली विचित्र माणसं, त्यांच्या हातात कारखाना देतात का?